दिखाने का, इधर नौकरी करता है ना तो मराठी सीखने का, इधर आपको एटीट्यूड दिखाने का। राज साहेबांची सॉरी आणि मराठी माणसाची सॉरी मार। एटीट्यूड से बात मत करो सर, एटीट्यूड से बात नहीं कर रहा मैं एटीट्यूड से बात नहीं कर रहा। आम्ही तुम्हाला नीट समजवतोय, तुमची जी उमेद असेल ना, इथं तुम्ही साहेब आहेत, गेटच्या बाहेर आम्ही साहेब आहेत। क्या बता दो, पहले मराठी बोलता है फिर हिंदी बोलता है। मराठी माणसाची माफी माग। म्हणजे राहायचं ना तर मराठी शिकायचं। मराठी येत नाही म्हणणाऱ्यांच्या आता कानपटीतच बसणार असं विधान आम्ही नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या मनसेने मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। कधी डीमार्टमध्ये मराठीसाठी वाद तर कधी बँकेत मोर्चा। मनसे कार्यकर्ते सातत्याने कारवाया करताना दिसत आहे। राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात उचलला आहे। यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत। अनेक लोकांचा प्रश्न आहे की ही लढाई खरंच मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आहे की त्यामागे काही राजकीय डावपेच लपलेले आहेत। या सगळ्याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। जर मुंबईत कोणी म्हणालं की त्याला मराठी येत नाही तर त्याला कानपटीत बसणार। देशाची गोष्ट करू नका, प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा असते आणि तिचा सन्मान व्हायलाच हवा। मुंबईत मराठीचा सन्मान झाला पाहिजे हे राज ठाकरे यांनी 30 मार्च रोजी शिवाजी पार्क येथील सभेत आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं। त्यानंतर मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला। पवईमध्ये वॉचमॅनला मारहाण, वर्सोवामधील डीमार्ट कर्मचाऱ्याला मारहाण अशा घटनांनी खळबळ उडवली। आता तर मनसेने बँकांमध्ये मराठी कामकाजावर आक्रमक भूमिका घेतली आहे। बँकातील पेईंग स्लिप्स, सर्क्युलर्स, बॅनर पोस्टर मराठीत असावे, तसेच कर्मचाऱ्यांनी मराठीत संवाद साधावा अशी मागणी मनसेने केली आहे। मराठीत कामकाज न झाल्यास आंदोलन करून मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे। सरकारची भूमिका पक्की आहे। मराठीचा आग्रह चुकीचा नाही, तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे, पण त्या आग्रहाकरता जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच। मनसेच्या राजकीय प्रवासावर नजर टाकली तर राज ठाकरे हे भाजपा प्रणित महायुतीचे अधिकृत भाग नसले तरी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता आणि स्वतः एकही उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता। राज ठाकरे यांनी मार्च 2006 मध्ये मनसेची स्थापना केली। त्याआधी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत होते। मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी स्वतंत्र वाट चुकाळली। शिवसेनेप्रमाणेच मनसेनेही मराठी माणूस या मुद्द्यावर आपली भूमिका बांधली। पण गेल्या काही वर्षांपासून मनसे राज्याच्या राजकारणात फारशी प्रभावी राहिलेली नाही। नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 288 पैकी 135 जागांवर उमेदवार उभे केले होते, पण एकही जागा जिंकता आली नाही। आता राज्यात वर्षाअखेरीस BMC निवडणुका होणार आहेत। BMCवर नेहमीच शिवसेनेचा प्रभाव राहिला आहे। 2017 मध्ये मनसेने 227 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या। मुंबईत सुमारे 35% लोकसंख्या मराठी भाषिक आहे। त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा मराठी माणूस हा मुद्दा उचलून आपली राजकीय जमीन शोधण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तर दुसरीकडे भाजप BMC निवडणुका जिंकण्यासाठी सर्व शक्यतेचा विचार करत आहे। जर मनसे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत चांगली टक्कर देऊ शकले तर ते भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते। मात्र आता म्हटलं जात आहे की BMC निवडणुकामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मनसे पुन्हा एकदा मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा उचलत आहे। आता यावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र।